आपल्याला पाहावयास मिळतोय। या स्पर्धेचा केंद्रबिंदू म्हणजे समसमाती ट्रॉफी, एसएससी चॅम्पियन ट्रॉफी ज्या पद्धतीने सजवली जाते तशाच प्रकारची ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते। बेस्ट बॉलर, बॅटर, फिल्डर, मॅन ऑफ द सिरीजसाठी वैयक्तिक बक्षीस इथून मात्र दिले जात आहेत। चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा। आता जर का आपण बघितलं तर अजून 2 मॅचेस कव्हर करायच्या आहेत। चांगलं क्रिकेट सकाळपासून प्रत्येकालाच खेळण्याची इथून मात्र संधी मिळालेली आहे आणि प्रत्येकानं मात्र स्वतःचं काहीतरी योगदान या स्पर्धेमध्ये दिलं आहे। एक चांगला प्लॅटफॉर्म रुपे चॅम्पियन लीग, एक कन्सेप्ट, ही संकल्पना भूषणदादा पाटील यांनी आपल्या सर्वांसाठी घेऊन आणली आणि एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, जिथे मात्र प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला। आज या स्पर्धेतील तिसरा दिवस सन्माननीय चंद्रकांतजी पाटील साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं इथून मात्र आयोजन केलं गेलं। अफलातून स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। आता मैदानाच्या आतमध्ये पहिली सलामीची गोड जोडी आपल्याला पाहायला मिळते। एसपी स्ट्रायकर्स या टीमची स्ट्रायकिंग इनला मॉन्टू, तर नॉन स्ट्रायकिंग इनला बॅटर आपल्याला पाहायला मिळतो आहे। समीर आपल्याला पाहायला मिळतात नॉन स्ट्रायकिंग वरती, तर गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 1 मध्ये निखिल आपल्याला पाहायला मिळतो आहे। पाहूया आता निखिलच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार। स्ट्रायकिंग इनला मॉन्टू सध्या उभा आहे। मोठमोठ्या फटक्यांसाठी हा देखील खेळाडू सुपरिचित आहे, ज्याच्याकडे ताकद, प्रचंड ताकद आहे असा मात्र मॉन्टू स्ट्रायकिंग इन वरती। आता इथून मात्र या सामन्याला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते। ऑफिशियल अंपायर्स गेले 3 दिवस या स्पर्धेच्या अनुषंगाने जुळलेले आहेत। उदय तांडेल सर जे सारसोळे गावचे आहेत, महेंद्र पाटील सर जे जुगावचे आहेत, त्यानंतर गुरुनाथ सर जे सारसोळ्याचे आहेत। खूप चांगली पंचांची भूमिका त्यांची आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून। सामन्याला सुरुवात, पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले। पहिलाच बॉल, फटका चांगला, टायमिंगचा चांगला वापर, बॉल करतोय हवाई सफर, एक्स्ट्रा कव्हरला हा मादक, सन्माननीय, दर्शनीय स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला। क्रिकेटमधील मादक सौंदर्य दाखवणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती, पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत, षटकार। यावेळेला देखील इथे मात्र लो और फुलटॉस होता। या बॉलला फक्त आणि फक्त दिशा दिलेली आहे। डीप स्क्वेअर लेग रिजनमधून भरपूर वेगाने फिल्डर बॉलच्या मागे धावत आले आणि इथे मात्र एक सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट केली। आता स्ट्रायकिंग इनला समीर सध्या उभा आहे। पाहूया समीरच्या माध्यमातून आता मोठे फटके मारले जातील का। यावेळेला लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल, फिंगर रोल्स करायचे होते, परंतु जो टप्पा त्याला हवा होता तो टप्पा या बॉलच्या मागे मिळाला नाही आणि इथे मात्र व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला। ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, स्लो राम, वेगवेगळ्या थाटणीचे बॉल हा गोलंदाज हाताळतो। हा लेग ब्रेक होता, तिथे चांगली बॉलिंग, स्वतः राहुल कांबळे या बॉलच्या मागे विसावल्या आणि तिथे पुन्हा एकदा एकच धाव कंप्लीट झालेली आहे। एकाच धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतोय या फलंदाजाला। आता स्ट्रायकिंग इनवरती मॉन्टू आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळीचा हा बॉल लाईन खराब,
लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडल्या जात आहेत. या ओव्हरमधील आत्तापर्यंतचा दुसरा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला मिस्टामिक स्ट्रोक, बॉल हवेत, हर्ष पकडतोय झेल, बॅट्समन बाद, मॉन्टू बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या नंबरचा बॅट्समन आता इथून मात्र बास झाला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय, मिस्टर प्रतीक. प्रतीक आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला. पाहूया प्रतीकच्या माध्यमातून कशा रीतीने आता इथून मात्र बॅटिंग केली जाणार. त्याच्याकडे सुद्धा प्रचंड ताकद आहे. पाहूया, गोलंदाज तयार झाला. यावेळीचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला हा बॉल वळण घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लावले अपील, अपीलमध्ये उत्साह केला गेला. इथून मात्र दाखवला या अपीलमध्ये उत्साह, परंतु अपीलला खारिज केलं जाते. डॉट बॉल. पुढचा बॉल. या वेळेला क्लीन बॉल. यष्ट उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी 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 गुल केलेली आहे. बॅट्समन बास झाला. प्रतीक बॅक टू द पॅव्हिलियन. एक ओव्हरचा खेळ संपला आणि धावफलकावरती आत्तापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. डबल डिजिटमध्ये 10 धावा. 10 धावा धावफलकावरती आत्तापर्यंत आपल्याला पाहावयास मिळतात. आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या टीमने 2 विकेट्स गमावलेल्या आहेत. प्रतीक आणि मॉन्टू बास झाला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या टीमचा प्रमुख खेळाडू, कॅप्टन आहे, आयकॉन खेळाडू स्वप्नील पाटील. तर गोलंदाजी मार्कवरती तोरबेगावचा समसमता सितारा दीपक एडगे आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया आता दीपकच्या माध्यमातून कशा रीतीनं गोलंदाजी केली जाणार. प्रभावित केले कमी कालखंडामध्ये या गोलंदाजाला, परंतु आता त्याला सिद्ध करावं लागेल. दीपकचा बॉल फटका फसलाय. बॉल हवेत, पकडला जातोय झेल. आल्याबरोबरच पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून दिलेली आहे आपल्या संघाला गोलंदाज दीपक एडगेनं. आणि बॅट्समन आता बास झाला. बॅट्समनला चले जावचा इशारा इथून मात्र दिला जातोय. बॅट्समन समीर देखील आता जड पावलाने मैदानाच्या बाहेर दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय नंबर 5 मध्ये. सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेल्या. पाहूया सचिनच्या माध्यमातून आता कशा रीतीनं बॅटिंग केली जाणार. विकेट टेकर गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्कवरती दीपक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळीचा वेगवान बॉल बॅकफुटला गेले. त्यानंतर ऑफसाईडला फटका त्यांना सजवायचा होता, परंतु वेग प्रचंड होता दीपकच्या गोलंदाजीचा. या वेगाला या ठिकाणी इथून मात्र फलंदाज प्रत्युत्तर देऊ शकले नाही आहेत. डॉट बॉल आला. दरम्यानचा पुढचा बॉल गोलंदाज तयार होतोय. यावेळेला देखील बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न. अंडरआर्म क्रिकेटमधील हा फटका सजवला गेला आणि या फटक्यावरती एकच धाव आता इथून प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक धाव प्राप्त झाली. एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 11 धावा चॅलेंज ओव्हर. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. यावेळेला देखील वेगवान बॉल, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. आता अजूनही तुम्हाला येणाऱ्या 3 बॉलमध्ये 14 करायच्या आहेत. हे चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी चॅलेंज ओव्हरमध्ये सध्या दीपकला आणलं जाते गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल दीपकचा.
यावेळी लाखो टप्प्याचा बॉल होता, परंतु तिथे मात्र पंकज पाहायला मिळत आहेत. मिसफिल्डिंग झाली आणि तिथे मात्र एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल दीपक. पाहूया आता हा बॉल इथून मात्र कशा रीतीने रिलीज केला जाईल. या वेळेला स्ट्रोक चांगला, बॉल इथून मात्र गिरकी घेत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि बॉल चालला आहे डिक्लेअर झोन मध्ये. तिथे मात्र एकच धाव मिळणार आहे. आता शेवटचा एक बॉल बाकी आहे. आतापर्यंत 5 बॉल मध्ये या गोलंदाजाने धावा खर्च केल्या, 4 धावा खर्च केल्यात, एक विकेट देखील मिळवली. या वेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक निखिल भरपूर वेगाने बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळाले. आता हे चॅलेंज कंप्लीट करू शकले नाही आहेत बॅटर. या ओव्हरमध्ये दीपकने धावा खर्च केल्या, एकूण 5 धावा आता त्यातून मायनस केल्या जातील, 2 धावा मायनस केल्या जातील आणि 2 धावा मायनस केल्यानंतर आता एकूण धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 13 धावा. आता ओव्हर नंबर 3 मध्ये टीमचे कॅप्टन, संघाचा नेता, रायझिंग स्टार, अपकमिंग यंगस्टर राहुल कांबळे. राहुलचा पहिलाच बॉल फटका फसलाय, पकडला जातो झेल. सँडीने खूप चांगला झेल इथून मात्र कॅरी केला आणि बॅट्समन आता इथून मात्र बाद झालेला. बॅट्समन सचिन आता इथून मात्र बाद होतोय. सचिनला इथून मात्र परतीचा इशारा दिला जातोय. थँक्यू सो मच गुरुनाथ सर, आपण आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला दिलात आणि ते मात्र इथून रजा घेतात. आपला आम्ही संपूर्ण तुर्भे ग्रामस्थांच्या वतीने आणि भूषणदादा पाटील यांच्या वतीने आभार व्यक्त करतोय. यावेळेला हा बॉल बॅट्समन पासून थोडासा खाली राहिला, पंचांचा इशारा बाईच्या रूपानं ही एक धाव आपल्याला पाहायला मिळते. राहुल कांबळे सध्या गोलंदाजी मार्कवरती चांगली बॉलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला अतिरिक्त उसळी घेणारा बॉल आणि पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, 1 बाउंडची ताकीद आता या गोलंदाजाला दिली जाते. पुन्हा एकदा राहुल तयार झाला. यावेळेला फटका चांगला, खडे खडे स्टँड अँड डिस्पॅच बॉल चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. बॅट्समन जर का आपण बघितलं तर सुशील यादवच्या बॅटमधनं हा धमाका षटकार. खडे खडे बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या सुशील यादवच्या बॅटमधनं. पाहूया आता पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. आपल्या गोलंदाजी मार्कवरती राहुल. यावेळेला देखील हलकासा कट होत असताना हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक चांगला टाकतो हा गोलंदाज आणि त्यामुळेच की काय संपूर्ण नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हा खेळाडू चर्चेत आहे, राहुल कांबळे. यावेळेला देखील चांगला बॉल, विकेट किपरला दाद द्यायला हवी ज्या पद्धतीने त्याने विकेट किपिंग केलेली आहे, चांगली विकेट किपिंग. आणि पुन्हा एकदा षटकार आल्यानंतर हा गोलंदाज कमबॅक करतोय. हीच तर एका चांगल्या खेळाडूची खासियत असते, षटकार आल्यानंतर त्यानंतरचे पुढचे बॉल कशा रीतीने हाताळायचे हे चांगल्या खेळाडूला सांगण्याची गरज नसते. ओ माय गॉड, लगातारचा 3रा बॉल डॉट. जरी एक षटकार या ओव्हरमध्ये आला असेल तरी सुद्धा अवघ्या 6 बॉलमध्ये राहुलनं 9 धावा खर्च केलेल्या आहेत आणि एक विकेट देखील मिळवली. जबरदस्त गोलंदाजी. ओव्हर नंबर 3चा आता खेळ संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 21 धावा.
21 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंगच्या रनवेवरती गोलंदाज रोहित. यावेळेला पहिलाच बॉल इथे मात्र फटका फसला. टायमिंग जुळलं नाही. यष्टांच्या मागे खूप चांगला झेल कॅरी केला आणि बॅट्समन आता इथून मात्र बाद झाला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मिस्टर प्रमोद आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. विवेक सध्या गोलंदाजी मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळीचा बॉल इथे मात्र स्क्वेअर माराम वाईट +1 2 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती कलेक्ट केल्या जात आहेत. या दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होतोय. यावेळेला देखील चांगला बॉल परंतु पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेरचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समन पासून बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज विवेक परंतु त्या प्रयत्नाला अपयश मिळते. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 24 धावा अब तक बॅटिंग करणाऱ्या SP स्ट्रायकर्स या टीमच्या स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. या दरम्यानचा पुढचा बॉल गोलंदाज तयार झालाय. यावेळेला लाईन पुन्हा एकदा खराब आहे. गाडी आता रस्त्यावरती धावत नाहीये. तिला आता योग्य रस्ता पकडावा लागेल. लगातारचा तिसरा व्हाईट बॉल. नुकताच 15 ऑगस्ट रोजी सानपाडा नगरीमध्ये 70 स्पोर्ट्स हे लॉन्च झालं. मराठी पाऊल फडते पुढे सनी शेळके यांच्या माध्यमातून 70 स्पोर्ट्सची लॉन्चिंग आपण पाहिलीत आणि त्यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत. यावेळेला स्ट्रोक फसलाय. बॉल हवेत कॅच ड्रॉप झाली आणि तिथे मात्र जीवदान मिळालंय प्रमोद यांना. पाहूया आता या जीवदानाचा कितपत फायदा उचलला जाईल. आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3.2 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 26 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला बॉल हवेत पकडला जातोय झेल. बॅट्समन सुशील यादव बॅक टू द पॅव्हेलियन. सुशीलला दिला जातोय परतीचा इशारा आणि सुशील इथून मात्र जड पावलाने मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये जर का आपण बघितलं तर वैयक्तिक बक्षीस, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर आणि सिक्सर किंगची देखील ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. एक आगळी वेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या अनुषंगानं. यावेळेला फटका अप्रतिम आहे. वाव काय टायमिंग होता आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन जर का आपण बघितलं तर राकेश मैदानाच्या आतमध्ये आला आणि षटकार त्याच्या बॅटमधनं नुकताच आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल गोलंदाज तयार होतोय. यावेळेला पुढे सरसावत बॉल बॅक ड्राईव्ह खेळलाय. बॉलच्या मागे फिल्डर धावत आहेत आणि पुन्हा एकदा एक सिंगल इथून मात्र प्राप्त झाली. एका धावेच्या मदतीनं आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 वर 3 33 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल
गोलंदाज तयार होतोय. आपल्या स्पेल मधील हा विवेक शेवटचा बॉल हाताळण्यासाठी तयार झाला. यावेळेला देखील लाईन लाईन चांगली होती. टप्पा पडल्यानंतर लाईन मिस केली या बॅटरनं आणि डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 4चा देखील खेळ आता संपला आहे आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 33 धावा. सहा गडी बाद 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता ओव्हर नंबर 5 मध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय शहाबाज. शहाबाज आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्क वरती. लेफ्ट आर्म गोलंदाज, त्याच्याकडे पेस चांगला आहे, पेसचा चांगला वापर तो करतो. शहाबाजचा हा पहिलाच बॉल, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत. 34 वरती 6 अशी परिस्थिती एसपी स्ट्रायकर्स या टीमची. एसपी स्ट्रायकरचा कॅप्टन विचार करत असेल की मोठे फटके आता येऊ दे. यावेळेला देखील लाईन चांगली होती. इथे मात्र लेग साईडला हा फटका सजवायचा होता बॅटर राकेशला, परंतु इथे मात्र डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॉलिंग शहाबाज दाखवत असताना यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा बॅटर राकेश बीट होतात. शेहबाज जबरदस्त गोलंदाजी दाखवत असताना डेथ ओव्हरमध्ये प्रभावित करतात, इम्प्रेस करतात प्रेक्षकांना. पुढचा बॉल शॉर्ट बॉलचा वापर केलाय, फटका तर फसलाय, बॉल हवेत पकडला जातोय झेल. बॅट्समन राकेश देखील आता इथून बास झाला. 7वा धक्का बसलाय एसपी स्ट्रायकर्स या टीमला. बॅटर बाद. आता नवीन फलंदाज राज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. पाहूया, नावातच राज आहे. आता तो स्वतःचं राज्य इथून निर्माण करेल का हे देखील बघायचं आहे. राजच्या बॅटमध्ये एक चांगला फटका, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवला. एकाच धावेवरती आता संयम दाखवावा लागतोय. प्रमोद बोलतोय तू थांब, आता मी मारतो. पाहूया आता तो मारेल का. मोठे फटके धावफलकावरती जर तुम्हाला धावा उभारायच्या असतील तर इथून मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. चांगल्या धावा हवे असतील तर मोठे फटके मारावेच लागतील. पाहूया पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळीचा दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 36 धावा धावफलकावरती बॅटिंग करणाऱ्या एसपी स्ट्रायकर्स या टीमच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल, गोलंदाज तयार होतोय. शॉर्ट बॉलचा वापर केला, बॉल बॅकड्राईव्ह खेळला. लॉंग ऑफ रिझर्ववरून भरपूर वेगाने फिल्डर बॉलच्या मागे धावले आणि यावेळेला एक सिंगल प्राप्त झाली. 37 धावा धावफलकावरती आता बॅटिंग करणारा संघ विचार करत असेल की तेव्हा एक मोठा फटका येऊ दे, तर तो मोठा फटका येईल का. पाहूया, गोलंदाज शेहबाज इथून तयार होतोय. पुढचा बॉल, शेहबाजचा हा बॉल फाईन लेगला फटका सजवलाय, परंतु या फटक्या मागे फक्त आणि फक्त एकच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या डावाचा खेळ संपला आणि पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 38 धावा आणि विजयासाठी 39 धावांचं लक्ष्य आहे.
आमच्या व्यासपीठावरती प्रिशू देखील आनंद घेतोय या क्रिकेटचा. 39 धावांचं लक्ष्य. पाहूया आता या लक्ष्याचा आता इथून मात्र कशा रीतीने पाठलाग केला जाणार. मास्टर पाहूया पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे जर का आपण बघितलं तर एक धाव देखील कंप्लीट झालेली आहे. 22च्या रूपानं ही एक धाव आपल्याला पाहायला मिळतीये. एका धावेच्या मदतीने आतापर्यंत धावफलकावरती धावा देखील आपण पाहिल्यात. 6 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 39 धावांच्या लक्ष्याचा इथून पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. यावेळेला वेगवान बॉल टप्पा पडल्यानंतर कानाजवळून या बॉलची पिचिंग झाली आणि बॅट्समनला इशारा देतोय की जागते रहो. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला मिस्टर राजच्या माध्यमातून. रफ्तार का सौदागर म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि तोच वेग त्याने इथून दाखवला. यावेळेला वन स्ट्रोक क्लास फक्त पंच केला आणि बॉल चाललाय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. निखिलच्या बॅटमननं आसमानी टोला
हा गगनचुंबी गगनाला गवसणी गाठणारा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. लेदर बॉल क्रिकेटचे धडे त्याने घेतलेले आहेत आणि त्याचाच एक फायदा त्याला हे रबर बॉल क्रिकेट खेळत असताना मिळतोय. चांगला फटका त्याने सजवला. यावेळचा हा बॉल पंच आता बघतील. स्क्वेअर लेगचे अंपायर उदय तांडेल सरांचा इशारा आला आहे की हा नो बॉल आहे. आता उघडा डोळे बघा नीट. यापुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला होता. तिथे मात्र कव्हर पॉईंट रिजनमध्ये चांगली फिल्डिंग. आणि आता ओव्हर नंबर 1चा खेळ इथे मात्र संपण्यासाठी अजून एक बॉल बाकी आहे. अजून एक बॉल बाकी आहे या ओव्हरमधील. बॉल तयार झाला. यावेळेला वेगवान बॉल आणि बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये 22च्या रूपानं. ही एक धाव आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 1चा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 धावा. नेक्स्ट मॅचचा आता टॉस आपण करतोय. एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय SW हिट्स, तर दुसऱ्या साईडला RP स्टार. या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. इट इज कॉल हेड आणि टॉस जिंकलाय RP स्टार टीमच्या कॅप्टन रोनित पाटीलने हा टॉस जिंकलेला आहे. पाहूया राकेश हा गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. राकेशचा हा बॉल चांगला स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळाला आणि बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळतात 4. येतोय राहुल कांबळेच्या बॅटमन हा खणखणीत चौकार. 4 धावा आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त फटका आपण पाहिलात. पाहूया दरम्यानचा पुढचा बॉल. आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. गोलंदाज तयार होतोय. राकेश एकमेकांचे जवळचे मित्र आहेत परंतु आता एकमेकांच्या विरोधात सध्या खेळतायत. ओ माय गॉड, शॉट ऑफ द डे. आजच्या दिवसातील सर्वाधिक सुंदर फटका इथून मात्र सजवला जातोय. राहुल कांबळे नाम तर सुना होगा. काय फटका सजवला. टायमिंगचा चांगला वापर केला गेला आणि या बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप पॉइंटच्या डोक्यावर हा फटका इथून मात्र सजवला आणि 6 धावा प्राप्त झाल्या. हॅलो हॅलो. यावेळेला देखील चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये राहुल कांबळे. प्रभावित करतोय आपल्या बॅटिंगने. जबरदस्त बॅटिंग. यावेळेला 3 ऑन रो. सलग 3 बॉलवरती 3 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय फटकेबाजी. आजच्या दिवसामध्ये मात्र आपल्या बॅटिंगने प्रभावित करत असताना राहुल कांबळे. सलग 3 बॉलवरती 3 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. लाजवाब फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये राहुल कांबळेच्या माध्यमातून आणि धावफलकावरती धावा आता आपण बघतोय. छत्तीस धावा धावफलकावरती.
आणि मॅच जिंकलेली आहे. सामना जिंकलाय. अभिनंदन. आणि आर के थंडर हा संघ या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये दाखल झाला. अभिनंदन, वेल प्लेड. राहुल कांबळे यांची धुवाधार बॅटिंग आणि बॉलिंग, भेदक बॉलिंग याच्या बळावरती इथून मात्र हा सामना जिंकलेला आहे आर के थंडर या टीमने. अभिनंदन, वेल प्लेड. जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. अफलातून क्रिकेट दाखवत असताना राहुल कांबळे आपल्याला पाहायला मिळाला.